आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करत खतांची टंचाई, दरवाढ आणि पिकांच्या वाढत्या उत्पादन खर्चाकडे वेधलं सरकारचं लक्ष. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात खतं उपलब्ध करून देण्यास खतांच्या अनुदानात वाढ करण्याची केली मागणी. तावडे हॉटेल परिसरातील बांधकामांबाबत 6 जुलैपर्यंत जैसे थे स्थिती. कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय. याचिकाकर्त्या मिळकतधारकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा दिला आदेश. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून गोकुळसाठी ठराव दाखल करताना शक्तीप्रदर्शन. ठराव दाखल करताना उडालेल्या गोंधळावरून नामदार मुश्रीफांनी सहाय्यक निबंधकांसह प्रशासकीय मंडळाला सुनावले खडे बोल. होय, राज्यातील वनक्षेत्रात गेल्या 5 वर्षात बेकायदेशीर वृक्षतोड झाली आहे. आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली कबुली. आणि पत्रकारांना धमकावत खासदार संजय दीना पाटील यांनी दाखवला सत्तेचा माज.